नमस्कार. आज बघणार आहोत आपण खेळ खेळत खेळत शिकूया आजोबा नातवंडांचा तास. तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषदेची हिरवे कुंभार शाळा. आज या शाळेमध्ये सकाळपासूनच फार लगबग होती. निमित्त होते खेळ खेळत खेळत शिकूयाचा तास. आजोबा शिकवत होते, चला भाग करूया, म्हणजे चक्क गणित. बघा कसे हसताहेत खेळतायत ते. आणि विज्ञान पण शिकतायत. हे काय, पोवाड्यातून. खूपच गमतीशीर आहे ना. शाळेतील मुलांना इतका आनंद झाला की ह्या शाळेतील करण जगताप या मुलाने त्याच्या आवाजातील गाणे सादर करण्याची इच्छा प्रदर्शित केली. चला तर मग ऐकूया. मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून. बाप माझा रोज लावी मायच्या माग टुन. बास झालं शिक्षण, आता घेऊ दे हाती काम. शिकून शान, शिकून शान, शिकून शान, पुढं मोठा मास्तर होणार हाय. तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून. दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप. थर थर कापे अंगण लागे तिले धाप. कसायाच्या 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 दावणीला बांधली जशी गाय. तवा मले गाई मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून. अकोला जिल्हा विज्ञान मंच द्वारा घेतले विज्ञान मंच शिबिर. न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला इथे घेतलेल्या शिबिराचा उद्घाटन समारंभ या शाळेच्या मुख्य सभागृहात झाला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. या कार्यक्रमात राज्य विज्ञान शिक्षण संचालक नारायण जोशी, अकोला जिल्हा उपशिक्षणाधिकारी मानकर, अमरावती विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक राम पवार, विज्ञान मंचचे संयोजक रवींद्र भास्कर, अकोला विज्ञान मंचचे पर्यवेक्षक शेगोकर, अकोला एज्युकेशन सोसायटीचे आणि या सत्राचे अध्यक्ष राव पारसनीस, तसंच शिक्षणाधिकारी प्राथमिक डिंगरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्य विज्ञान नाट्य स्पर्धेतील नाट्यांची झलक मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली. अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था. बच्चों, ये क्या है? ये सेब है. तुम बताओ ये क्या है? ये एक ऐसा फल है जिसे हम खा सकते हैं. तुम बताओ ये क्या है? ये ऐसा फल है जिससे हमारे शरीर को ताकत मिलती है. तुम बताओ ये क्या है? अरे ऐसा फल है जिससे खाने में कैल्शियम और विटामिन मिलते हैं. और अभी क्या है? ये गिरा हुआ सेब है. नहीं, ये गुरुत्वाकर्षण है. केवळ विज्ञान या विषयासाठी आणि फिजिक्स या विषयासाठी एखादं विद्यापीठ अमेरिकेमध्ये असावं असं जेव्हा यांनी विन्स्टन चर्चिलला सांगितलं, त्यावेळेला केवळ फिजिक्स विषयासाठी त्यांनी एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केलं होतं. विज्ञान मंच चळवळीच्या गेल्या 17 वर्षांच्या कामाबद्दल मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. तर मित्र, मला आपल्याला सगळ्यांना हे सांगायचं आहे की शासनाची योजना, सरकारी योजना ही असरकारी जर आपल्याला करायची असेल तर त्याला नवीन असा आयाम हा आपल्याला सगळ्यांना द्यावा लागेल. आणि खऱ्या अर्थाने ही जी शासनाची जी योजना आहे याच्यामध्ये आपल्याला आपलं तन मन धन ओतून काम करावं लागेल. आम्ही सगळ्यांनी विज्ञानाचं काम करायला पाहिजे. विद्यार्थी विकासासाठी झटलं पाहिजे. विद्यार्थ्यांना नवीन नवीन दिशा द्यायला पाहिजे. प्रयोग करा, लिखाण करा, तिथला परिसर
परिसर न्याहाळा. हरी उद्धव धोत्रे मोफत विद्यालय. गेली 156 वर्ष धोत्रे कुटुंबियांच्या सलग 4 पिढ्यांनी व्रत म्हणून चालवलेला विद्यादानाचा वारसा 5व्या पिढीतही जपला जातोय. फुलगाव इथे 15 मार्च 1860 रोजी हरी उद्धव धोत्रे या गावठी शाळा मास्तरांनी स्थापन केलेली ही शाळा. त्यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीनं इथे मोफत शिक्षणाची सोय केली. हरिपंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 7 चिरंजीवांपैकी शंकरराव धोत्रे यांनी शाळेची धुरा सांभाळली. त्यांनी वडिलांचं कार्य पुढे आवडीनं चालू ठेवलं. सन 1912च्या अखेरीस शंकरराव यांचं आकस्मिक निधन झालं. त्यानंतर हरिपंतांचे 5वे चिरंजीव यांनी स्वतःचं चालतं दुकान अन्य बंधूंकडे सोपवून या शाळेत शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. हा त्यांच्यावर केला गेलेला संस्कारच होता. 1950 नंतर आनंदराव धोत्रे आणि त्यांच्या पत्नी सौ मंदाकिनी या उभयतांनी शाळेचं काम पुढे चालू ठेवलं. या उभयतांनी आपल्या संसाराइतकंच शाळेच्या वाढत्या व्यापाकडे जातीनं लक्ष दिलं. धोत्रे घराण्याच्या शिक्षणाच्या या कार्यास 1969 साली राजमान्यता मिळाली. दिनांक 15 मार्च रोजी या शाळेचा वर्धापन दिन साजरा झाला. आता शाळेमध्ये ग्रामस्थ आणि विविध संस्थांच्या मदतीनं शुद्ध पाण्यासाठी फिल्टरची सोय केली गेली आहे. सैन्यातील निवृत्त अधिकारी, एक सुप्रसिद्ध उद्योजक तसंच SSPMS या संस्थेचे संचालक असलेले सुरेशजी शिंदे हे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले होते. तसंच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक आणि आंबेगाव तालुक्यातील भराडी गावाचे सरपंच गोविंदशेठ खिलारी हे होते. या कार्यक्रमास फुलगावचे सरपंच सुनील वागसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेच्या 156 वर्षांच्या वाटचालीविषयी सुनील वागसकर, गोविंदशेठ खिलारी तसंच सुरेशजी शिंदे यांनी गौरवोद्गार काढले. माननीय खिलारी यांनी संस्थेला रोख रुपये 51,000ची देणगी दिली. सुरेशजी शिंदे यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. सध्या एकीकडे शहरात TV आणि मोबाईलमुळे वाचनाचं वेळ झपाट्यानं कमी होताना दिसतंय. पण ग्रामीण आणि त्यातही आदिवासी भागात मात्र वाचनास काही मिळताच त्याचा लाभ घेण्यासाठी उत्सुक असलेली मुलं मुली पाहावयास मिळाली. निमित्त होतं पासवर्ड या दिवाळी अंकाच्या वितरणाचं. पालघर जिल्ह्यातील एक तालुका जव्हार या तालुक्यातील 3 आदिवासी शाळांमध्ये युनिक फीचर्स निर्मित पासवर्ड या अंकाचं वितरण केलं गेलं. बायफ या संस्थेच्या आर्थिक आधारावर हा उपक्रम केला गेला. या तिन्ही कार्यक्रमास आनंद अवधानी, वृषाली जोगळेकर आणि स्वेच्छाताई हे उपस्थित होते. एकूण 500 मुलांना या अंकाचं वितरण करण्यात आलं. मुलं अंक वाचनात मग्न झाली होती. याच कार्यक्रमात डॉक्टर प्रदीप आगाशे यांनी मनोरंजनातून अभ्यास कसा करता येतो याचं प्रात्यक्षिकच सादर केलं. आदिवासी हायस्कूल वाळवंडा, एकलव्य प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा हिरडपाडा आणि भारतीय समाजोन्नती मंडळाचं जामसर विभाग हायस्कूल जामसर या 3 शाळांमध्ये हे कार्यक्रम झाले. लोणावळा इथे झालेल्या शिक्षण परिषदेत उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान. नुकत्याच झालेल्या शिक्षण परिषदेत माननीय नंदकुमार यांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. लाडबा पडळ या शाळेच्या चित्रा गवारे यांनी परिषदेत उत्कृष्ट सादरीकरण केलं. तर योगिता मराठे, मांडवी खुर्द,
शिवदास भालशंकर मोगरवाडी, रेश्मा शेख खडकवासला, स्वाती शिंदे खानापूर, पूनम साळुंखे भोईवस्ती, ज्ञानेश्वरी परदेशी वढू बुद्रुक यांनी शिक्षणाची वारीमध्ये उल्लेखनीय काम केलं. या व्यतिरिक्त माधुरी वेल्हाळ रायवाडी, काशीद नंदा देहू 2, झुंबर नथू कदम पिंपरी सँडस, दीपश्री वाणी गाऊडदरा, सविता राडकर आगळंबे, सुनीता पुदाळे तुळापूर, आसावरी देशपांडे खडकवासला, पाटसकर सरिता आंबेगाव बुद्रुक, राहुल गायकवाड तानाजीनगर, सरिता परदेशी तारमळा, कल्पना गायकवाड अनाजी वस्ती, आरती कदम मांजरी फार्म, इंदुमती शेळके अनाजी वस्ती, जालिंदर ढेकणे रामोशीवाडी, निलिमा कुलकर्णी मार्गवस्ती या शिक्षकांनाही सन्मानित केलं गेलं. एकंदरच या गौरवामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्रेरणा मिळेलच, शिवाय त्यांच्याबद्दलचे गैरसमज कमी होण्यासही मदत होईल. नमस्कार. आज आपण बघणार आहोत अक्षर लेखनाचा वर्धापन दिन. गेली 19 वर्ष श्री शैलेश जोशी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत अक्षर लेखनाचे क्लासेस चालवतात. हे करताना त्यांना जाणवले की अक्षराची सुंदरता विचाराच्या सुंदरतेवर पण अवलंबून असते. म्हणून त्यांनी ठरवले की त्यांचा 19वा वर्धापन दिन हा 19 तज्ज्ञ व्यक्तींना भेटून साजरा करायचा. मग जाणून घ्यायचे 19 तज्ज्ञांचे विचार. पण हो, ही बातमी क्रमशः मध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग पहिल्या 5 जणांचे विचार ऐकूयात. सर्वप्रथम जाणून घेऊया हस्ताक्षर तज्ज्ञ मधुसूदन रायते यांचे विचार. सुंदर हस्ताक्षर असणं हे नक्कीच सरावाने साध्य करता येते. ते ठरवून न करता सहज सवयीचे झाले पाहिजे. अक्षर नुसतेच सुंदर नको, तर त्याला शुद्ध लेखनाची जोड नक्कीच हवी, तरच ते सुलेखन ठरते. अशा हस्ताक्षर तज्ज्ञ मधुसूदन रायते यांच्या विचारांनी मुलं भारावून गेली होती. शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे. भरपूर आवडीचे वाचा, सातत्याने काम करा, आनंदाने कर्तव्य पार पाडा, शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा. शिवचरित्र हे कोणा एका अर्जुनाचे केवळ चरित्र नाही, ती राष्ट्रनिर्मितीची गाथा आहे. वाचा, पचवा आणि अंगीकृत करण्याचा प्रयत्न करा. हा माझा संदेश नाही, ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. 10वी-12वी नंतर पुढे काय असं म्हटलं की मुलात मूल होऊन उत्तम तऱ्हेने करिअरचं मार्गदर्शन करणारे डॉक्टर श्रीराम गीत यांचंच नाव डोळ्यासमोर येतं. आवडीचा विषय कोणता तो शोधा, यात पुरेसे मार्क मिळतील का ते पहा. नावडीचा विषयही बाजूला ठेवून आपले करिअर कोणते ते शोधण्याचा प्रयत्न करा. आणि हो, छोट्या छोट्या टिप्सही त्यांनी दिल्या. इंग्रजी सुधारण्यासाठी छोटा पण छान प्रयत्न सांगितला. दैनंदिन जीवनातील छोटी छोटी वाक्य बनवणे. मिळालेल्या यशामध्ये प्रगती, आनंद व समाधान मिळते का ते पहा, असा सल्ला करिअर विषयक गीत यांनी दिला. संगीत शिकण्यासाठी मुळात थोडे तरी गाणे यावेच लागते. गाण्याची नजर, सुरांकडे पाहण्याची दृष्टी असावी लागते. तपश्चर्या करावी लागते. समोर बसलेल्या श्रोतांना 100% मंत्रमुग्ध करणं हे ध्येय असलंच पाहिजे, तरच मैफिल यशस्वी होते बरं का. व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर म्हणतात, पाहणाऱ्याला जी चित्र पाहून हसवतात आणि व्यक्त करतात त्यालाच व्यंगचित्र म्हणतात. दुसऱ्याची पर्वा न करता चांगलं काम करत राहा. झालेली चूक कबूल करायला शिका, तेव्हाच आपल्याला आकाशा इतका आनंद मिळेल. भरपूर शिका पण आत्मविश्वासाने.